राजकीय नेते सुद्धा या होळीच्या रंगात रंगून गेलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने नागरिक धुळवडीचा आनंद घेत आहेत आणि आव्हाड यांनी देखील अनेक गाण्यांवर ठेका धरला। जय महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि गाणं सुद्धा गायलं। माझे कोणी दुश्मन नाही आहेत असं सुद्धा आव्हाड यांनी यावेळी आवर्जून सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। कळवेकर सर्वच रंगात नाहून गेलेले आहेत आणि कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या रंगामध्ये सामील होत सर्वच तरुणांना शुभेच्छा दिलेल्या। आपल्यासोबत आमदार जितेंद्रजी आव्हाड आहेत। हा तरुणाईचा सण आहे। एकीकडे आयुष्यातली आव्हानं पेलत एखादा दिवस येतो जेव्हा आपण रंगाचा खेळ खेळतो, रंग उधळतो आणि आयुष्य रंगनी भरलेलं करण्याचा प्रयत्न करतो। मला वाटतं या दिवसाचा आनंद सगळ्यांनीच घ्यायला हवा आणि रंगाबिंगाला वय नसतो। कसला तरुणाई विरण आहे, 70 वर्षाचा म्हातारा पण होळी खेळू शकतो। या होळीनिमित्त काही गाणं, कारण तुमचे गाणे खूप प्रचलित आहेत या होळीनिमित्त, एखादं गाणं। के जब खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं, दिल शिकवे भूल कर दोस्तों दुश्मन भी गले मिल जाते हैं, होली के रंग जब खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते। तुम्ही म्हणाले दुश्मन भी गले मिल जाते, कोणाला गळे मिळायची इच्छा आहे? माझा कोणी दुश्मनच नाही जगामध्ये, मैं दुश्मनी मानता ही नहीं हूँ। पण राजकारणाचा गेल्या अनेक दिवसांपासून रंग बदलतो, या रंगाबद्दल काय वाटतं? ठीक आहे ना, रंग बदलत असतात। असं आहे की सप्तरंग येतात आपल्या आकाशामध्ये, गायब होतात, परत निरभ्र आकाश होतं। हे सगळं होत राहतं, निसर्गाचा नियम है। बदलाव ये निसर्ग का नियम है, बदलाव नहीं तो जिंदगी नहीं। शेवटचा प्रश्न, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सप्तरंग देण्याचा प्रयत्न करतोय, या सप्तरंगामध्ये विरोधकांनी यावं। ते त्यांचं सप्तरंग कसा आहे जरा त्यांनी आम्हाला सांगावं, त्याच्यात आम्ही कुठे बसतो हेही दाखवावं। आम्ही जरूर येऊ। अन्याय अत्याचार सहन करून कुठल्याही रंगात जाणारे आम्ही नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।